तिसरा मुद्दा मी नेहमी गमतीने सांगतो की आमच्यावर परमेश्वराने, मी ब्राह्मण जातीचा, सगळ्यात मोठा उपकार काही केला असेल तर आम्हाला आरक्षण नाही. महाराष्ट्रात महत्त्व नाही या बामणाचं, पण उत्तर प्रदेश, बिहारमध्ये महत्त्व खूप आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं हेच ते विधान जे तुफान व्हायरल होत आहे. मी ब्राह्मण आहे, आमच्यावर परमेश्वरानं सर्वात मोठं उपकार काही केले असतील तर ते म्हणजे आम्हाला आरक्षण नाही, असं विधान गडकरींनी केलंय. अर्थात मी हे गमतीनं म्हणतोय असंही ते म्हणालेत. बोलता बोलता महाराष्ट्रात कोणत्या जातीला महत्त्व आहे असंही गडकरींनी सांगूनच टाकलंय. मी ज्यावेळी तिकडे जातो ते सगळे लठ्ठीबाज आहे, दुबे, त्रिपाठी, मिश्रा, त्याचं राज्य पॉवरफुल आहे. जसं इकडे मराठा जातीचं महत्त्व आहे तसं उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ब्राह्मणाचं महत्त्व. महाराष्ट्रात मराठा जातीला महत्त्व आहे असं गडकरी म्हणालेत. हेही बहुधा ते गमतीनंच म्हटले असावेत. नागपुरातील हलबा महासंघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मी जातपात मानत नाही. कुणी माणूस जातीनं, धर्मानं, त्यांच्या पंथानं, भाषेनं मोठा होत नाही तर गुणानं मोठा होतो असंही गडकरींनी म्हटलंय. आणि गडकरींनी याच भाषणात सुशिक्षित लोकांना एक सल्ला सुद्धा दिलाय. त्यांना म्हणलं मी जातपात पाळत नाही, पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कोणीही माणूस हा त्याची जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्सने मोठा नाही आहे, हा त्याच्या गुणांनी मोठा आहे. आणि म्हणून ही जी गुणवत्ता आहे याचा विकास करण्यामध्ये समाजातले जे सुशिक्षित लोक आहेत, आज रिटायर्ड आहेत, ज्यांचे मुलंबाळं चांगले शिकलेले आहेत, त्यांनी समाजाला सुशिक्षित बनवत असताना या समाजाच्या आर्थिक प्रगतीकरता तरुण मुलांना दिशा मिळवून दिली पाहिजे. नितीन गडकरींच्या या सल्ल्यावर तुम्हाला काय वाटतं? त्यांच्या या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं? त्यांच्या या व्हायरल व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही ही जातपात पाळता का? आरक्षणाविषयी तुमचं काय मत आहे? आम्हाला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा.